वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण एक नवीन बातमी बघणार आहोत। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे याबाबतच्या सूचना व दुरुस्त्या कशा प्रकारे करायचं आहे त्याबद्दलचं हे नोटिफिकेशन आहे। दिनांक 22/3/2025 मध्ये हे जारी करण्यात आलेलं आहे। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत स्वप्रमाणपत्रात दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10/3/2025 रोजीच्या सूचनांचे अवलोकन करावे। 10/3/2025 ची जी काही नोटिफिकेशन आहे याच्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो पाहून घ्यायचा आहे। तर ही सूचना पाहू। ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतीही दुरुस्ती करावयाची नाही त्यांनी आता स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय करणे आवश्यक नाही। म्हणजेच अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कार्यवाही करू नये। उमेदवारांचे पहिल्या टप्प्यात केलेले स्वप्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआप विचारात घेतले जाणार आहे। मात्र जे उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग ACBC या प्रवर्गाशी संबंधित आहेत अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10/3/2025 रोजीच्या सूचना क्रमांक 14 ते 16 मध्ये नमूद केल्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रवर्गात SEBC मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही। सबब अशा उमेदवारांनी त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवड करून स्वप्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणे अनिवार्य आहे। सद्यस्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणे अनिवार्य आहे। अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।